राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत आणि प्रसाद लाड अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहेत। हे तिन्ही नेते अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट आहे आणि त्यामुळे जरांगेंची समजूत काढण्यात त्यांना यश येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि आमदार प्रसाद लाड हे मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत। आज अंतरवाली सराटीमध्ये ही भेट होणार आहे। त्यामुळे या भेटी दरम्यान कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले जातात, मनोज जरांगे कोणते स्वतःचे महत्त्वाचे मुद्दे या शिष्टमंडळासमोर मांडतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे। कारण येत्या 29 ऑगस्टला आपण आमरण उपोषण करणार यावर ते ठाम आहेत आणि त्यामुळे त्यांचं उपोषण होऊ नये यासाठी आता सरकारनं पावलं उचललेली आहेत आणि त्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी हे महत्त्वाचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे आणि आपण आमरण उपोषणावर ठाम आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाहीयेत, आम्हाला प्रमाणपत्र दिली जात नाही, जात प्रमाणपत्र दिलं जात नाहीये आणि त्यामुळे या संदर्भात सरकारमधलेच काही नेते दोषी आहेत असा आरोपही त्यांनी या संदर्भात केला होता। आणि त्यामुळे आजचं हे शिष्टमंडळ जाऊन मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करणार आहेत। त्यामुळे त्यांचा गैरसमज दूर होतो का, त्यांची समजूत काढली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर आपल्यासोबत आहेत नितेश महाजन जोडले गेलेले आहेत। नितेश, आज अंतरवाली सराटीमध्ये सरकारचं शिष्टमंडळ येणार आहे। मनोज जरांगे पाटलांची खरं तर समजूत काढण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला जाईल, काय नेमके या संदर्भातले अपडेट्स आहेत? आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड हे 4 नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीमध्ये भेट घेणार आहे। आपल्याला माहिती आहे 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण करणार आहेत आणि यावेळची मनोज जरांगे पाटील यांची एक महत्त्वाची मागणी अशी आहे की न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने ज्या 58 लाख कुणबी नोंदी शोधून काढलेल्या आहेत, या सर्व 58 लाख कुणबी नोंदीसह या सर्व नोंदींचे प्रमाणपत्र मराठा समाजाला द्या आणि याच मागणींसाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून अंतरवालीत आमरण उपोषण सुरू करणार आहे। मात्र या मागण्यांची पूर्तता सरकारनं न केल्यास जरांगे पाटील यांनी थेट मुंबईत जाऊन त्या ठिकाणी आमरण उपोषण आणि आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला दिलेला आहे आणि त्यामुळं सरकारची मोठी कोंडी मुंबईच्या आंदोलनादरम्यान होऊ शकते। त्यामुळं जरांगे यांनी मुंबईत येऊ नये, किंबहुना मागण्यांबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे अशा प्रकारचं आश्वासन देण्यासाठी, त्यांची समजूत घालण्यासाठी आज हे सर्व 4 नेते अंतरवाली सराटीमध्ये येणार आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत। याशिवाय मनोज जरांगे पाटील हे मुंबईत गेल्यास त्या ठिकाणी ओबीसी देखील आंदोलन होऊ शकतं आणि त्यामुळं 2 समाज जर समोरासमोर आले तर अशांतता निर्माण होऊ शकते आणि त्यामुळं सरकारची एक कोंडी निर्माण होऊ शकते, सरकारसमोर पेच निर्माण होऊ शकतो। त्यामुळं जरांगे यांची समजूत घालण्याचं आव्हान राज्य सरकारसमोर आहे आणि त्यामुळं आज ही जी काही भेट होणार आहे ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे। आज दुपारपर्यंत साधारणतः हे सर्व मंत्री अंतरवाली सराटीमध्ये दाखल होणार आहे आणि जरांगे यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालणार आहे आणि त्यामुळं या चर्चेमधून काय मार्ग निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान आता मराठा समाजाला या सर्व मागण्यांबाबत सरकारकडून सकारात्मक विचार व्हावा आणि या मागण्यांची अंमलबजावणी व्हावी अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि त्यामुळं आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी त्यामुळे या भेटी दरम्यान काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।